गाईज, वेलकम बॅक टू सायलीज ब्लॉग. तर मस्तपैकी साडी वगैरे वेअर करून मी चालले कुठे तर एका रीलच्या शूट साठी. आणि यो माझा पोड्या लागले माझ्या माग. आता याला कसा घेऊन जाऊ, आता तिकडे काम करू की याला सांभाळू. मग कसा बसा त्याला समजावला आणि त्याने पण शान्या बाळासारखं माझं ऐकलं. आता नुसतं ऐकलं ना तर मला सांगतं, चल मम्मी मी तुला सोरायला येतं. किती हुशार ग बाळ माझं. मग काय घेतली पलकला सोबत. तिला पण किती दिवस झालं माझ्या सोबत यायचा होता. तिला बोललो चल नेक्स्ट टाइम तुला घेऊन जाईन. तर तो नेक्स्ट टाइम आता उंगवले. आणि बघला मला रिसीव करायला कोण आले. आपला कॉमेडी किंग GNS पाटील. मग काय बसलो त्याचे लालपरीन न निघलो आता शूटवर जायला. आता लोकेशनवर जायच्या आधी आम्हाला रिसीव करायचा होता कोणला, तर सिंगर सम्राटला. मग काय त्यांना पण घेतला ना निघलो आता लोकेशनवर जायला. आता लोकेशन कुठं तर या जंगलात. तर या जंगल ना के योग शेत आहे शेत. हो या शेता वावऱ्या भारी कैऱ्या लागलेल्या. ज्या त्या झाड्यावर कैऱ्या विचार केला आता आल्या तर जरा गोणी भरून कैऱ्या न्याव्याच. गंमत केली हो. इकडे आता GNS ने घेतले आम्हाला सीन समजवाला. दिग्दर्शक आहे भाई. मग काय तो सांगाल तसा करायचा. घरातला शूट झाला ना आता गेलो हॉस्पिटलचा शूट करायला. ना GNS ची लालपरी लावले उन्हान. लालपरी काली ना होईल तर बरी आहे. आवराहून के सांगू कसा बाहेरचा शूट झाला ना. एकदाशी पोचलो एशियन म्हणजेच हॉस्पिटलच्या आतमध्ये. मस्तपैकी आतमधली पण शूटिंग झाली ना. आवरा भारी हॉस्पिटल होता. 100 वर्ष जुना हॉस्पिटल आहे. आता शूट फायनल झाला ना गेलो ना फोटो शूट करण्यासाठी. मग काय डॉक्टर मॅडम सोबत काढलं फोटो आम्ही सगळ्यावी. आणि इकडं आम्हाला मॅडमनी मागवले मस्तपैकी थंडा. आणि तसंही अख्खा हॉस्पिटल बघून आवरीत दमलेलो ना. आवरा मोठा हॉस्पिटल होता तो. फुकाटचा थंडा आला तो बराच झाला. मग काय निघता जुरूचा थंडा पिला ना. जायची वेळ झाली. मग काय आता निघलो घरी जायला ना. पलक आवरी दमलेली काय सांगू. 2-3 तास आमचा शूट झाला नाही. झोपा लागली नाही. इकडं घरी जाता लागली ना ट्रॅफिक. मग आपण मी बोललो ही ट्रॅफिक तर माझ्या 5वीलाच पुजले. मग काय मेरा हिरो मेरा वेट करेला था गावाच्या बाहेर. मस्तपैकी GNS आणि सम्राटला केला बाय ना. निघलो आता घरी जायला. मस्तपैकी झालो फ्रेश. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.